नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव. आपण पाहणार आहोत 31 मार्च रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम काल आणि परवा 2 दिवस हवामानाचा अंदाज सांगितला नव्हता. याचं कारण असं होतं की माझं जे शेत आहे त्या शेतामध्ये फॉरेस्ट फायर जशी आगीमुळे अतोनात नुकसानी झाले पाहायला मिळालं. आज त्याचा व्हिडिओ मी आपल्या इथं शेअर केला होता. याच्यामध्ये आंब्याचे झाडं असतील, 3 ते 4 आंब्याची झाडं आहेत, याचबरोबर 7 नारळाची झाडं आणि सोलार पॅनलचंही थोडंफार नुकसान झालेलं पाहायला मिळालेलं आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा आपण पावसाचा अंदाज जर पाहिला आणि आज दिवसभराचं जर पाहिलं, उत्तर भारतामध्ये WD आहे. या डब्ल्यूच्या प्रभावामुळे उत्तर भारतापासून याच्यामध्ये जम्मू काश्मीर असेल, लेह लडाख असेल, गिलगिट बाल्टिस्तान, दिल्ली, त्याचबरोबर पंजाब, राजस्थानचा उत्तरेचा पूर्व भाग असेल, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण आणि मराठवाडा या भागापर्यंत आपल्याला ढगांची स्थिती पाहायला मिळते. याचबरोबर वाऱ्याची दिशा आहे ती वाऱ्याची दिशा पूर्वेकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग आहे. याचबरोबर निमोनियस क्लाउड्स तयार झालेत. जमिनीपासून त्याची सरासरी उंची जास्त असते. याचबरोबर हे ढग असतात ते खूप मोठे ढग असतात. या ढगापासून लाइटनिंग, थंडरस्टॉर्म आणि गारपीट पाहायला मिळते. आज राज्यामध्येही पुणे शहराच्या काही ठिकाणी आपल्याला गारपीट पाहायला मिळाले. सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं तर आज रात्री सांगलीचा तासगाव असेल, याचबरोबर कोल्हापूरचा दक्षिण भाग असेल, तसेच सातारा जिल्ह्याचा कराड, पाटण, तर याचबरोबर पूर्वेकडचे भाग असेल, शिरवळ, वाई, खंडाळ्याचा काही भाग असेल, दहिवडी असेल, फलटण असेल, या ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे. तसेच सोलापूरमध्ये करमाळा असेल, बार्शीचा काही भाग असेल तर रात्री हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. पुण्याचा संपूर्ण भाग, पूर्वचा संपूर्ण भाग असेल, तसेच अहिल्यानगर, नाशिकचा दक्षिण भाग असेल, पूर्व भाग असेल, याचबरोबर संभाजीनगर असेल, धुळे, जळगाव संपूर्ण जिल्हा, तसेच बुलढाणा, अकोला, अमरावतीचा पश्चिम भाग असेल. रात्री नंतर अमरावतीचा जो पूर्व भाग असेल या भागामध्येही पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर संभाजीनगर, जालना आणि परभणीचा दक्षिण भाग या भागामध्येही हलक्या पावसाची दाट शक्यता आहे. तसेच लातूरचा उत्तर भाग असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळते. लाइटनिंग, थंडरस्टॉर्म त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पावसाची शक्यता फार कमी आहे. पाऊस जर झाला तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा आज रात्री पाऊस पाहायला मिळेल. यवतमाळचा पश्चिम भाग असेल, या ठिकाणीही हलक्या स्वरूपात पावसाची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या काही दिवस जर पाहिलं तर येणाऱ्या काही दिवस राज्यात पावसाचं असंच वातावरण तयार राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सिस्टम प्रणालीबद्दलचा आपण जर विचार जर केला, अरबी समुद्रामध्ये सर्क्युलेशन आहे. याचबरोबर केरळपासून कर्नाटक असेल, याचबरोबर गोवा आणि मध्य महाराष्ट्राचा मध्यावरून एक ट्रफ रेषा तयार झाली. याचवर दुसरी ट्रफ रेषा जी आहे ती कर्नाटक आणि महाराष्ट्राची जी बाउंड्री आहे या भागापासून पूर्वेला सरकलेला आहे. तर या सगळ्या सिस्टम्स प्रणालीमुळे राज्याच्या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे. तसेच एप्रिल महिन्याचा जर विचार जर केला तर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात काही ठिकाणी विविध जे पर्टिक्युलर एरियाज आहेत त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे. तापमानामध्ये वाढ होईल आणि दुपारी 2 नंतर पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर राज्यात कोकणाचा उत्तरेचा भाग असेल, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, अलिबाग, मुरबाड, जंजिरा असेल, या ठिकाणी पाऊस पाहायला मिळाला नाही. मात्र एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जवळपास 8 आणि 9 तारखेला मुंबई शहरामध्येही पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र 8-9 पर्यंत राज्याचा उर्वरित संपूर्ण भाग असेल, संपूर्ण राज्यामध्ये काही पर्टिक्युलर ठिकाणी पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा पावसाचा अंदाज जर आपण पाहिला तर येणाऱ्या 24 तासामध्ये प्रामुख्याने कोल्हापूरचा उत्तरेचा भाग असेल, सांगलीचा पश्चिम भाग असेल, सातारा, पुण्याचा काही भाग असेल, या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच साताऱ्याचे ओढू, दहिवडी, सोलापूरचं माढा, करमाळा, याचबरोबर अहिलनगरचं इंदापूर, श्रीगोंदा, दौंड या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच कवठेमहांकाळ, जत, आटपाडी असेल, सोलापूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, याचबरोबर धाराशिव दक्षिण भाग, लातूर, तसेच नांदेडचा दक्षिण भाग या भागामध्येही लाइटनिंग, थंडरस्टॉर्मच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर बीड, केज, अंबेजोगाई, गेवराई, जालनाचा काही भाग असेल, बुलढाणाचा काही भाग असेल, वाशिम असेल, अकोला असेल, यवतमाळचा पूर्व भाग, पश्चिम भाग असेल, या ठिकाणीही आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच धुळे आणि जळगावच्या भागात पाहिलं फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर IMDच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 24 तासामध्ये
जो अंदाज दिला आहे त्या अंदाजामध्ये काही अंशी बदल होण्याची दाट शक्यता आहे, कारण की आज जो अंदाज दिला आहे त्या भागामध्ये ऑरेंज अलर्ट खूप दिला आहे, हेल स्टॉर्म दिला आहे, म्हणजेच गारपीट होण्याची शक्यता आहे. मात्र काही ठिकाणी या अंदाजामध्ये बदल होऊ शकतो. IMDच्या अंदाजानुसार जर पाहिलं, सांगली असेल, सातारा पूर्व भाग, पुणे पूर्व भाग, अहिल्यानगर, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, याचबरोबर जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, बीड असेल, याचबरोबर सोलापूर या भागामध्ये लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित काही ठिकाणी हेलस्टॉर्म म्हणजेच गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. जी गारपीट असेल ती पर्टिक्युलर भागामध्येच होण्याची शक्यता आहे. तसेच धुळे असेल, नंदुरबार असेल, या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे. वाऱ्याचा जो वेग असेल संपूर्ण या भागामध्ये जवळपास 30 ते 40 किलोमीटर प्रति तास एवढा राहण्याची शक्यता आहे. तसेच ठाणे असेल, याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर संपूर्ण, सातारा पश्चिम, पुणे पश्चिम या भागामध्येही लाईटिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची शक्यता IMD खात्यानं व्यक्त केली आहे. याचबरोबर धाराशिव असेल, लातूर असेल, नांदेड असेल, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर असेल आणि वर्धा या भागामध्येही लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र याचा जो पावसाचं जे प्रमाण असेल काही अंशी कमी राहण्याची ही शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्याचा विचार केला त्या ठिकाणी मात्र कोणत्याही स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता फार कमी आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.